नाव शुभांगी भद्र शेट्टे। सो मी आपण रोज जे कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन यूज करतो त्यातले काही जनरल फीचर्सची आयडिया घेऊन मी माझे एक GUI ॲप्लिकेशन बनवलेलं आहे। त्याला मी कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन हे नाव दिलेलं आहे। सो मी ते तुम्हाला रन करून दाखवते मी त्यात काय फीचर्स ॲड केलेले आहेत। हे माझं ॲप्लिकेशन आहे। त्यात मी ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस हे फीचर्स इम्प्लिमेंट केलेले आहेत। जेव्हा मी 3 + 6 - 2 = केल्यानंतर मग मला माझे इथे आन्सर डिस्प्ले होईल। इंटरनली त्यासाठी काय होईल, जे मी इथे बटन्स प्रेस करते त्यानुसार ते जे नंबर्स किंवा ऑपरेटर्स आहेत ते इंटरनली स्ट्रिंगमध्ये स्टोअर होतील। नंतर str2 या फंक्शनचा वापर करून मी ऑपरेटर्स आणि नंबर्स सेपरेट करून ते एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करून नंतर इथे स्क्रीनवरती मला माझा आन्सर डिस्प्ले होईल। C वरती क्लिक केल्याने माझी स्क्रीन क्लीन होईल। सो 5 - 6 * आता इथे लास्टला इंटू आहे म्हणजे हे एक्सप्रेशन इनव्हॅलिड आहे। जेव्हा मी = वरती क्लिक करेन तेव्हा मला एरर येईल, प्लीज एंटर व्हॅलिड एक्सप्रेशन। ओके केल्यानंतर ते जे लास्टचं इंटू होतं ते आपापलं डिलीट होईल इंटरनली ऑटोमॅटिकली अँड मला त्याचं आन्सर इथे डिस्प्ले होईल। देन क्लीन 5 + 3 या एका व्हॅल्यूमध्ये मी जेव्हा रिपीट पॉईंट क्लिक करायचा प्रयत्न करेन त्यावेळेस ते नाही होणार। देन +6 आता मी पॉईंट क्लिक करेन तेव्हा होईल। = केल्यानंतर मला इथे आन्सर भेटेल। क्लीन 8 - 6 + 3 * 9 जेव्हा मी हे ॲरोचं वरती क्लिक करेन त्यावेळेस माझे प्रिवियस नंबर्स असे मला डिलीट करता येईल, म्हणजे मला एक्सप्रेशन माझं नंतर लिहिता येईल। = केल्यानंतर मला इथं आन्सर भेटेल। क्लीन 9 * 6 = 54। असे मी यामध्ये काही एरर हँडलिंग पण केली आहे इंटरनली। क्लीन 3 पॉईंट नंतर मी कोणताही नंबर प्रेस करत नाहीये, डायरेक्ट प्लस क्लिक करते। सो इथे 0 इंटरनली ऑटोमॅटिक एंटर होईल। मी जेव्हा मायनस करीन म्हणजे इथे प्लस आहे ऑपरेटर, नंतर मी मायनस करते। सो जे प्रिवियस आहे माझं ते डिलीट होईल आणि जे मी नंतर करते ते माझं ॲड होईल। अशा पद्धतीने 6 = मला आन्सर येईल। सो अशा पद्धतीने मी माझं कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन इम्प्लिमेंट केलं आहे। सो थँक यू ऑल ऑफ यू।